सकाळच्या नाश्त्याला दही थालीपीठ दिल्यावर जेवायची गरजच नाही. मागा एक व्हिडिओ मी अपलोड केला होता मसाला मखाण्याचा, तर त्यात मी रेसिपी नव्हती सांगितली तुम्हाला. तर आता मी तुम्हाला सांगते मसाला मखाना कसा करायचा. कढईमध्ये तूप घ्यायचं, तूप चांगलं तापलं की त्यात मखाना टाकायचा. मखाना चिरमुऱ्यासारखा कुरकुरीत नसतोय बरं का अजिबात. ह्याला चांगलं भाजून कुरकुरीत करायचा, वरून मीठ टाकायचं, चटणी टाकायची आणि खायला घ्यायचा. आमचा सगळ्यांचा मखाना खाऊन झाल्यावर मी इकडे बारीक कांदा चिरून घेतलाय. तर आज मी ज्वारीच्या पिठाची थालीपीठ करणार आहे. आता यात मी कांदा, चटणी, मीठ, कोथिंबीर आणि सगळे मसाले टाकले. त्याच्यात आता लिंबू पिळला मी एक आणि कणिक मळतो तसं मळून घेतलं सगळं. पीठ मळून झालं की लगेच थालीपीठ केलं तरी पण चालतील. मी इकडे कॉटनचा रुमाल एक घेतलाय, नंतर लगेच गॅसवर तवा तापत ठेवलाय. कॉटनचा रुमाल वल्ला करून घ्यायचा पाण्यानं आणि त्या पिठाचे छोटे छोटे गोळ्या करून थालीपीठ थापून घ्यायची. थालीपीठ चांगलं भाजण्यासाठी ह्याला होल पाडायला लागते बरं का, नाहीतर मग थालीपीठ कडक होत नाही, मऊ पडतात चपातीसारखं. माझं थालीपीठ थापून झाल्यावर मी रुमाल तसाच उचलला, तव्यात टाकला, थोडंसं पाणी त्याला लावलं रुमालाला आणि रुमाल बाजूला काढला. आता थालीपीठ चांगलं खरपूस भाजून घ्यायचं, भरपूर तेल टाकायचं म्हणजे चांगलं कडक कुरकुरीत थालीपीठ होते. आज माझं काम सगळं लवकर आवरलं होतं म्हणून जरा टाइमपास करत स्वयंपाक चालला होता. तर ही थालीपीठ मी नाश्त्याला नाही बरं का, मी जेवायसाठी थालीपीठ केली होती. कारण सकाळी नाश्त्याला उपमा केला होता, उपम्यानं पोट एवढं गच्च झालं होतं की चपाती भाजी खाणं शक्यच नव्हतं आज, म्हणून झटपट होणारं थालीपीठच मी करायला घेतलं. आणि ही थालीपीठ दह्याबरोबर एवढं भारी लागतं नाही, दह्यात थोडंसं मीठ टाकायचं आणि थालीपीठ खाऊन घ्यायचं. चला आता भेटू पुढच्या व्हिडिओत.